नमस्कार शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे। पीएम किसान आणि नमो शेतकरी सन्मान या दोन्ही योजनांच्या लाभापासून जे शेतकरी तांत्रिक कारणामुळे वंचित होते त्यांच्यासाठी आता आनंदाचे दिवस येणार आहेत। विशेषतः ज्यांनी 1 फेब्रुवारी 2019 नंतर शेतजमीन खरेदी केली आहे त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे। यामध्ये काय तांत्रिक अडचण होती हे आपण आता जाणून घेऊ। अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न होती की जमीन नावावर असूनही पैसे का मिळत नाही। याचे मुख्य कारण म्हणजे केंद्र सरकारने ठरवलेली 1 फेब्रुवारी 2019 ही तारीख। जुना नियम काय होता, या तारखेनंतर ज्यांनी जमीन खरेदी केली त्यांना या योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आले होते। यासाठी अपवाद काय होते, फक्त वारसा हक्काने वडिलांच्या निधनानंतर ज्यांच्या नावावर जमीन आली त्यांनाच लाभ मिळत होता। याचे परिणाम काय झाले, यामुळे नवीन खरेदीदार आणि तरुण शेतकरी गेल्या 5 वर्षापासून हप्त्यांसाठी वंचित राहिले होते। आता यासाठी विधानसभेमध्ये कृषी मंत्र्यांचे मोठे आश्वासन आले आहे। पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सकारात्मक उत्तर दिले आहे। केंद्राला पत्र आलेले आहे। 2019 नंतर जमीन खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांनाही योजनेत समाविष्ट करून घेण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारनं अधिकृत प्रस्ताव पाठवला आहे। योजनेचे निकष बदलणे ही काळाची गरज असून नवीन शेतकऱ्यांना या प्रवाहात आणण्यासाठी सरकारने सातत्याने पाठपुरावा केला आहे। केंद्राकडून मंजुरी मिळताच नवीन नोंदणी प्रक्रिया सुरू होईल। शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला 12,000 रुपये येतील। यासाठीचा आता जो मार्ग होता तो मोकळा झालेला आहे। सध्याचा लाभ मिळवण्यासाठी आपल्याला काय काय आवश्यकता आहे हे आपण जाणून घेऊ। जर तुमची जमीन जुनी असेल किंवा वारसा हक्काने मिळाली असेल तर खालील 3 गोष्टी पूर्ण असल्याची खात्री करा। ई-केवायसी म्हणजे तुमचे आधार प्रमाणीकरण पूर्ण असणे आवश्यक आहे। लँड सीडिंग म्हणजे सातबाऱ्या उतार्याची माहिती पोर्टलवर ऑनलाईन लिंक असणे आवश्यक आहे। आधार बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे। जर तुमची जमीन 2019 नंतरची असेल तर निराश होऊ नका, सरकारने हा प्रश्न गांभीर्याने घेतला आहे। तोपर्यंत तुम्ही तुमचे आधार कार्ड, सातबारा आणि मोबाईल नंबर अपडेट ठेवा। नवीन नियमावली जाहीर होताच तुम्हाला तातडीने अर्ज करता येईल। सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल आणि नवीन शेतकऱ्यांना शेतीसाठी हक्काचे आर्थिक पाठबळ मिळेल, यात काही शंकाच नाही। जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।